हॅलो फ्रेंड्स, आता आपण पेरिसायक्लिक रिएक्शन्स मधला इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत, विच इज नथिंग बट कोरिलेशन डायग्राम. कशा प्रकारे या रिएक्शन ऑकर होता पेरिसायक्लिक रिएक्शन, त्याचप्रमाणे कोणत्या वेळी त्या पॉसिबल होतात. थर्मल जर असेल तर कुठले ऑर्बिटल आपण घेतो, आणि एक्साइटेड स्टेट असेल तर आपण फोटोकेमिकल रिएक्शन का म्हणतो, त्याला प्रोसीड का करतो, हे सर्व डिटेल त्याचे क्लिअरिफिकेशन आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. मग बघा, लेट स्टार्ट करू आपण. नेक्स्ट टॉपिक, कोरिलेशन डायग्राम. मग या डायग्राम मध्ये काय, द डायग्राम दॅट शोज द करस्पॉन्डन्स इन एनर्जी अँड सिमेट्री बिटवीन रिलेव्हंट रिएक्टंट अँड प्रोडक्ट. बघा, जे रिएक्टंट आणि प्रोडक्ट जे आहे त्याच्यामधले सिमेट्री जे आहे ती आपल्याला काय करायची, स्टडी करायची. मग आपण बघितलं ऑलरेडी कशा प्रकारे पी ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होते, बॉन्डिंग कशा प्रकारे होतं, आणि हे ज्या डायग्राम मध्ये शो केलेलं असतं त्याला काय म्हटलं जातं, ऑर्बिटल कोरिलेशन डायग्राम हे म्हटलं जातं, किंवा सिम्पली कोरिलेशन डायग्राम हे म्हटलं जातं. This method can be used for any pericyclic reaction, but is usually utilized only for electrocyclic reaction. The relevant orbitals are close, undergo change during the reaction. म्हणजे जे ऑर्बिटल चेंज होता रिएक्शन मध्ये रिएक्टंटच्या आणि प्रोडक्टचे, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कोरिलेशन डायग्राम is based on fundamental rule of conservation of orbital symmetry as proposed by Woodward and Hofmann. According to this rule, orbital symmetry conserve throughout the course of reaction in concerted reaction. मग जी ऑर्बिटल जी सिमेट्री आहे रिएक्टंटची आणि प्रोडक्टची, ती थ्रू आउट रिएक्शन मध्ये कन्झर्व होते. अकॉर्डिंग टू वुडवर्ड अँड हॉफमन रूल, ऑर्बिटल कोरिलेशन डायग्राम मध्ये काय होतं की जे रिएक्टंटचे आणि प्रोडक्टची जी सिमेट्री प्रेझेंट असते ऑर्बिटलची, ती थ्रू आउट रिएक्शन मध्ये ती ऍज इट इज राहते. दस ऍज concerted reaction proceed, it must do so with the conservation of orbital symmetry. This means that the symmetric orbital in starting material must transform into symmetric orbital in the product, and asymmetric orbital must transform into asymmetric orbital. यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. इन कोरिलेशन डायग्राम विच ऑर्बिटल अंडरगो स्टडी, ऑप्शन दिलेले असेल त्यामधनं तुम्हाला काय करायचे, करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. द ऑर्बिटल्स दॅट कोरिलेट ट्रान्सफॉर into each other are connected by lines, keeping in view that there is a correlation between orbitals of symmetry having minimum energy difference. बघा, कोरिलेशन कुठे असेल, ऑर्बिटल्स ऑफ द सेम सिमेट्री हॅव्हिंग मिनिमम एनर्जी डिफरन्स. ज्या ऑर्बिटल मध्ये कमीत कमी डिफरन्स असेल त्यामध्येच ती सिमेट्री काय केली जाते, कन्सिडर ही केली जाते इन केस ऑफ कोरिलेशन डायग्राम. सपोज जर आपण ऑर्बिटल कन्सिडर केले साय 1, साय 2, साय 3, साय 4, 1, 3 ब्युटाडाईनचे, मग त्या केस मध्ये काय होत आहे की साय 2 आणि साय 3 यामध्ये काय मिनिमम एनर्जी डिफरन्स आहे. ज्यावेळेस आपण एनर्जी प्रोव्हाइड करतो फोटोकेमिकल, त्यावेळेस साय 2 मधल्या इलेक्ट्रॉनचं प्रमोशन साय 3 मध्ये होतं. म्हणजे काय होतं, साय 2 आणि साय 3 मध्ये काय मिनिमम एनर्जी डिफरन्स आहे. मग ज्यावेळेस असे ऑर्बिटल असतील त्याच वेळेस ते काय होतं, एकमेकांशी कोरिलेट होतात. साय 1 आणि साय 3 चं कोरिलेशन पॉसिबल होणार नाही, कारण त्यामध्ये एनर्जी डिफरन्स हा जास्त आहे. हे तुम्हाला जनरल एक्झाम्पल सांगतोय. यावेळी आपल्याला थिंकिंग ठेवायची की असे ऑर्बिटल आपल्याला कन्सिडर करायचे की ज्यामध्ये मिनिमम एनर्जी डिफरन्स हा असेल. The diagram is constructed as follow in separate column. The relevant orbitals of reactant and product are listed in their orders of relative energy. Each orbital is classified on the basis of symmetry elements retained at all points along the reaction coordinates. Lines are drawn between the reactant and the product orbitals, connecting the lowest energy orbitals of the same symmetry type. लक्षात घ्यायचे कुठल्या लाईनने आपण ते ड्रॉ करणार आहे, लाईन्स कुठल्या ऑर्बिटल मध्ये ड्रॉ करणार आहे, तर लाईन्स आर ड्रॉ बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट ऑर्बिटल कनेक्टिंग द लोएस्ट एनर्जी ऑर्बिटल. ज्यांच्यामध्ये कमीत कमी डिफरन्स असेल त्यामध्येच आपण काय करणार आहोत, लाईन ही ड्रॉ करणार आहोत. जे पॉइंट हायलाइट केले ते सर्वांनी लक्षात घ्यायचे. ते पॉइंट तुम्हाला ऑर्बिटल कोरिलेशन डायग्राम ज्यावेळेस आपण स्टडी करू त्यावेळेस ते उपयोगी पडणार आहे. मग बघा, कन्क्लुजन काय फाइंड आउट होतंय ऑर्बिटल कोरिलेशन डायग्राम मध्ये. थर्मल ट्रान्सफॉर्मेशन इज सिमेट्री अलाउड रिएक्शन when the ground state orbitals of reactant
कोरिलेट्स विथ ग्राउंड स्टेट ऑर्बिटल्स ऑफ अ प्रोडक्ट. बघा ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण थर्मली रिएक्शन प्रोसीड करतो त्यावेळेस काय घेतो, ग्राउंड स्टेट ऑर्बिटल्स हे घेत असतो. ज्यावेळेस फोटोकेमिकल रिएक्शन आपण प्रोसीड करतो त्यावेळेस आपण एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल हे घेत असतो. मग ऑर्बिटल कोरिलेशन डायग्राम मध्ये काय कन्क्लुजन तिथे फॉर्म होत आहे की थर्मल ज्यावेळेस रिएक्शन आपण बघतोय मग रिएक्टंटचे आणि प्रोडक्टचे जे ग्राउंड स्टेट मध्ये ऑर्बिटल्स असतील ते एकमेकांशी काय होतील, कोरिलेट होतील. आणि ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन बघू, सिमेट्री अलाउड कधी राहील ते व्हेन फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल्स ऑफ रिएक्टंट कोरिलेट विथ फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल ऑफ प्रोडक्ट. बघा थर्मली काय ग्राउंड स्टेट ऑर्बिटलची कोरिलेट होतील. आणि ज्यावेळेस फोटोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन ही अलाउड कधी असेल, ज्यावेळेस एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल हे एक्साइटेड स्टेट ऑर्बिटलशी काय होतील, कोरिलेट होतील रिएक्टंटचे आणि प्रोडक्टचे. मग ऍक्च्युअल मध्ये कशा प्रकारे होतं, कोरिलेशन डायग्राम कशा प्रकारे काढली जाते हे आपण बघणार आहोत. बघा जनरल एक्झाम्पल बघा, कोरिलेशन डायग्राम ऑफ इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन इन विच पॉलिंग हॅज 4n पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. सुरुवातीला आपण 4n पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बघू, त्यानंतर 4n+2 पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम ही बघणार आहोत. बघा we are now in a position to consider electrocyclic reaction in terms of orbital symmetry. Let's exemplify the above principle analyzing the cyclobutane to butadiene transformation. बघा सायक्लोब्युटेन रिंग आहे, 4 मेंबर रिंग फॉर्म झालेली आहे. कशाने होते, इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजिंग रिएक्शन 1,3-ब्युटाडाईन ची काय होते, पाय बॉन्डची शिफ्टिंग होते आणि अशा प्रकारे ऑर्बिटल तिथे फॉर्म होतात. मग रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, इथे काय होतंय, सिग्मा बॉन्ड फॉर्म होतोय आणि इथे काय होतंय, पाय बॉन्ड हा फॉर्म होतोय. अशा प्रकारे रिएक्शन ऑप्टेन होते. पुन्हा काय होतंय, सिग्मा बॉन्डचं मायग्रेशन होतंय, पाय बॉन्ड पुन्हा मायग्रेट होतोय. अशा प्रकारे ऑर्बिटल काय होतंय, तिथे इंटरॅक्शन या क्रिएट होत आहे इन 1,3-ब्युटाडाईन टू सायक्लोब्युटेन ज्यावेळेस कन्व्हर्जन होतंय त्यामध्ये. मग यामध्ये आपण ऑर्बिटल आता स्टडी करणार आहोत की कशा प्रकारे जे ऑर्बिटल तिथे डायग्राम आपण बघतोय ती कशा प्रकारे कोरिलेट केली जाते हे आपण बघणार आहोत इन केस ऑफ 4n पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. बघा इथे बघा हे जे सायक्लोब्युटेन सिस्टीम दाखवली त्याचप्रमाणे ब्युटाडाईन सिस्टीम दाखवली. ही जे सिस्टीम आहे 1,3-ब्युटाडाईन यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे 1, 2, 3 आणि 4 हे ऑलरेडी आपण बघितले, त्याची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम पण बघितली. इथे किती आहे सिस्टीम आहे बघा, इथे सिग्मा बॉन्ड आहे, त्यानंतर बॉन्डिंग होते, पुन्हा अँटी बॉन्डिंग मध्ये जात आहे. अशा प्रकारे काय होते, तिथे ऑर्बिटल इंटरॅक्शन होत आहे. ते आपण काय करतोय, फक्त लोबच्या साहाय्याने बघणार आहोत की कशा प्रकारे तिथे ऑर्बिटल इंटरॅक्शन या होत आहे. बघा इथे दाखवलेले तुम्हाला सायक्लोब्युटीन दाखवलाय आणि ब्युटाडाईन दोन्ही पण दाखवलंय. यामध्ये पहिले ऑर्बिटल कुठले आहे की ते सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. सायक्लोब्युटीनच्या केस मध्ये सिग्मा बॉन्ड फॉर्म झालेला आहे. मग इथे कुठली सिमेट्री प्रेझेंट असते, मिरर पण सिमेट्रिक आहे. ज्यावेळेस एस दिलेला असतो त्याचा मिनिंग काय होतं, सिमेट्रिक. आणि C2 पण काय सिमेट्रिक आहे, म्हणजे मिरर सिमेट्री पण आपण प्रिडिक्ट करू शकत नाही किंवा C2 सिमेट्री पण प्रिडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे इथे काय म्हटलंय, मिरर सिमेट्रिक, C2 सिमेट्रिक. मग नेक्स्ट काय आहे, ऑर्बिटल इंटरॅक्शन आपण ज्यावेळेस बघतो त्यानंतर काय येतो, पहिला सिग्मा बॉन्ड, नंतर पाय बॉन्ड, नंतर पुन्हा काय पाय स्टार, पुन्हा सिग्मा बॉन्ड. मग इथे बघा पाय जो बॉन्ड आहे इथे फॉर्म झालेला आहे. इथे काय बघा पाय बॉन्ड कधी फॉर्म होईल, इथे ज्यावेळेस सेम लोब्स इथे प्रेझेंट असतील त्यावेळेस तिथे काय होईल, पाय बॉन्ड हा फॉर्म होणार आहे. मग इथे बघा इथे काय होते, ओव्हरलॅपिंग होते. मग इथे काय मिरर सिमेट्रिक, दोन्ही ऑर्बिटल मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, मिरर सिमेट्रिक आहे. आणि इथे काय C2 सिमेट्री ऍबसेंट आहे, त्यामुळे याला काय म्हटलंय आपण, C2 असिमेट्रिक आहे म्हटलंय. ही थर्मल रिएक्शन बघतोय आपण ग्राउंड स्टेट मध्ये कशा प्रकारे ऑकर होत आहे ते रिएक्शन. आता हे पहिला ऑर्बिटल आपण काय बघितलं, सिग्मा ऑर्बिटल. सिग्मा मध्ये काय मिरर सिमेट्रिक म्हणतोय आणि C2 पण सिमेट्रिक म्हणतोय, कारण दोन्ही ऑर्बिटल कसे आहेत ते आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही, त्यामुळे दोन्ही आपण सिमेट्रिक म्हटले. नंतर काय पाय ऑर्बिटल, पाय ऑर्बिटल मध्ये काय मिरर सिमेट्रिक आहे. मग त्यानंतर पाय स्टार ऑर्बिटल नेक्स्ट जो येतो तो पाय स्टार मध्ये काय मिरर असिमेट्रिक आहे. बघा इथे काय होत आहे, मिरर आधी जी सिमेट्रिक होती अँटी बॉन्डिंग मध्ये गेल्या मिरर असिमेट्रिक झाली. आणि इथे कुठली सिमेट्री प्रेझेंट आली, C2 सिमेट्री ही प्रेझेंट आली, त्यामुळे इथे काय म्हटलंय, C2 सिमेट्रिक म्हटलंय. त्याचप्रमाणे सिग्मा स्टार मध्ये जर आपण बघितलं इथे काय बॉन्डिंग होतं, इथे काय अँटी बॉन्डिंग आहे किंवा हे ऑर्बिटली फॉरबिडन रिएक्शन आहे, म्हणजे काय अँटी बॉन्डिंग आहे सिग्मा स्टार. इथे काय मिरर पण आपण सांगू शकत नाही पॉसिबल आणि C2 पण सांगू शकत नाही, त्यामुळे काय
दोन्ही पण काय म्हटलं आपण मिरर असिमेट्रिक आणि C2 असिमेट्रिक हे म्हटलेलं आहे. मी इथे बघा साय1 मध्ये आपल्याला माहिती आहे की मिरर सिमेट्री आहे, C2 ऍबसेंट आहे. साय2 मध्ये बघा फर्स्ट ऑर्बिटल आणि लास्ट ऑर्बिटल काय मिरर ऍबसेंट आहे, C2 काय प्रेझेंट आहे. साय3 मध्ये बघा मिरर सिमेट्रिक, S फॉर सिमेट्रिक आणि इथे काय C2 असिमेट्रिक आहे. त्याचप्रमाणे साय4 स्टार मध्ये बघा मिरर असिमेट्रिक आहे आणि C2 सिमेट्रिक आहे. म्हणजे ऑर्बिटल आपण काय केले कन्स्ट्रक्ट केले सायक्लोब्युटीनचे आणि 1,3-ब्युटाडाईनचे दोन्हींचे पण इथे काय केले ऑर्बिटल इथे घेतलेले आणि ते काय करायचे आपल्याला कोरिलेट करायचे. बघा the orbital that undergo direct change in cyclobutyns are sigma pi and related antibonding orbitals are sigma star and pi star. Already आपण बघितलंय. These orbital pass on the 4 pi molecular orbital of butadiene via psi1, psi2, psi3 star and psi4 star. For correlation diagram, these orbitals are listed in order of increasing energy along with mirror plane and C2 symmetry property. बघा increasing energy नि काय केले ते राईट केले. मग आपल्याला माहिती इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात साय1 मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, त्याचप्रमाणे साय2 मध्ये पण काय असतात 2 इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असतात. साय2 काय असतो आपला ग्राउंड स्टेट होमो. ज्यावेळेस आपण थर्मल रिएक्शन बघतो त्यावेळेस साय2 आपला काय असतो हा ग्राउंड स्टेट हा होमो असतो. मग आता यामध्ये ज्या सिमेट्री प्रेझेंट आहे ते आपल्याला काय करायचं आहे कोरिलेट करायचं आहे. मग त्या कशा प्रकारे होतात ते आपण बघू. बघा इथे ऑर्बिटल जी ऑलरेडी आपण ही डायग्राम बघितली तीच इथे काय घेतली कन्सिडर केलेली आहे. मग यामध्ये ज्या प्रेझेंट असणाऱ्या ज्या सिमेट्री त्या काय केलंय फक्त नेक्स्ट डायग्राम मध्ये सेपरेटली काय केलंय राईट केलेलं आहे. बघा फर्स्ट काय सिग्मा मिरर सिमेट्रिक आहे, पाय मिरर सिमेट्रिक, C2 असिमेट्रिक. फक्त त्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या सिमेट्री काय केलंय आपण सेपरेट राईट डाऊन केलंय. जे डायग्राम आपण बघितली ती त्याच केस मध्ये इथे पण बघा साय1 मध्ये जी सिमेट्री ती आपण इथे राईट केलेली आहे, साय2 मधले इथे राईट केलेली आहे, साय3 मध्ये इथे आणि साय4 मधले इथे. अशा प्रकारे आपण काय केलं सिमेट्री ज्या प्रेझेंट आलेल्या आहे त्यामध्ये त्या सेपरेटली राईट डाऊन केलेला आहे सायक्लोब्युटीन आणि ब्युटाडाईन मध्ये. मग एनर्जी डिफरन्स जो आहे तो आपण इथे राईट केलेला बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग ऑर्बिटल आपल्याला माहिती आहे. मग सिमेट्रिक प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ सायक्लोब्युटीन अँड ब्युटाडाईन काय करायचे ज्यावेळेस तुम्हाला एनर्जी कोरिलेशन डायग्राम ड्रॉ करायची असते कोणत्याही केस मध्ये त्यावेळेस काय करायचे त्या ऑर्बिटल जे रिएक्टंटचे ऑर्बिटल आहे आणि जे प्रोडक्टचे ऑर्बिटल आहे ते ड्रॉ करून घ्यायचे आणि त्यामधले प्रेझेंट असणाऱ्या सिमेट्री ह्या काय करायच्या सिम्पली ड्रॉ करायच्या. मग यामध्ये कोरिलेशन कसं आहे ऑर्बिटलचं ते आपण बघू. बघा वी नो दॅट फॉर बॉन्डिंग ओव्हरलॅपिंग दॅट इज सिमेट्री अलाउड रिएक्शन disrotatory mode of reaction rotation is needed for orbitals having mirror symmetry and conrotatory mode of rotation for C2 symmetry. या ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. मग ज्यावेळेस रिएक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्वर्जन होतं इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन मध्ये, मग ज्यावेळेस मिरर सिमेट्री असेल त्यावेळेस आपण डिसरोटेशन करतो आणि ज्यावेळेस C2 सिमेट्री असेल त्यावेळेस आपण कॉनरोटेशन करतो. मग आपण काय केलेलं आहे हे जे ऑर्बिटल जी सिमेट्री प्रेझेंट आहे त्या काय केलंय फक्त सेपरेटली राईट केलेलं आहे. मग बघा डिसरोटरी मोशन ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस कुठली सिमेट्री आपण कन्सिडर करतो मिरर सिमेट्री कन्सिडर करतो बॉन्डिंग होण्यासाठी. इथे काय असतं जे ऑर्बिटल असतात त्यांची काय होते शिफ्टिंग होते ओव्हरलॅपिंग होते. मग सुरुवातीला आपण मिरर साठीचे बघू. मग डिसरोटरी मोशन सिमेट्री अलाउड कधी असेल बघा. मग आता सर्व काय केलं आपल्याला आपण सुरुवातीला काय कन्सिडर करतो मिरर सिमेट्री. मग ही जी डायग्राम आहे यामधल्या सर्व जिथे जिथे मिरर सिमेट्री प्रेझेंट आहे तेच आपण काय करू कन्सिडर करू मिरर सिमेट्रिक मिरर सिमेट्रिक मिरर असिमेट्रिक मिरर असिमेट्रिक. मी इथे मिरर सिमेट्रिक मिरर असिमेट्रिक मिरर सिमेट्रिक मिरर असिमेट्रिक हेच ऑर्बिटल काय करू आपण कन्सिडर करू. कारण आपण कशाची केस मध्ये बघतोय की मिरर सिमेट्री ज्यावेळेस डिसरोटेशन करतो त्यावेळेस आपण मिरर सिमेट्री तिथे थ्रू आउट कन्झर्व झाली पाहिजे त्यासाठी आपण मिररच्या सिमेट्री प्रेझेंट आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. न बघा सिग्मा जे ऑर्बिटल होतं ते मिरर सिमेट्रिक होतं, त्याप्रमाणे पाय ऑर्बिटल पण काय होतं मिरर सिमेट्रिक होतं. त्यानंतर सिग्मा पाय स्टार ऑर्बिटल होतं मिरर असिमेट्रिक होतं आणि सिग्मा स्टार ऑर्बिटल काय होतं मिरर असिमेट्रिक होतं. इकडे या केस मध्ये बघा साय1 मध्ये काय मिरर सिमेट्री असते, साय2 मध्ये मिरर सिमेट्री ऍब्सेंट असते, साय3 स्टार मध्ये पुन्हा मिरर आणि पुन्हा काय मिरर ऍब्सेंट. अशा प्रकारे सिमेट्री या प्रेझेंट आहे. मग
ऑर्बिटलच्या इंटरॅक्शन होता रिएक्टंट आणि प्रोडक्ट मध्ये किंवा प्रोडक्ट आणि रिएक्टंट मध्ये, मग त्या या फॉर्म मध्ये होता की ज्यामध्ये मिनिमम एनर्जी डिफरन्स असला पाहिजे. बघा पायची जी मिरर सिमेट्री आहे ती कशामध्ये आपल्याला बघायला मिळते साय3 स्टार, आणि पाय जिथे असिमेट्रिक आहे कशामध्ये आपल्याला बघायला मिळते की साय2 मध्ये मिरर असिमेट्रिक आहे. मीन्स हे जे दोन ऑर्बिटल आहे त्यामध्ये मिनिमम एनर्जी डिफरन्स आहे ते काय होता एकमेकांशी कोरिलेट होत आहे. बघा हा जो फर्स्ट ऑर्बिटल आहे पाय ऑर्बिटल मिरर सिमेट्रिक आहे तो कशाशी कोरिलेट होतोय साय3 स्टारची, त्यामध्ये काय मिरर सिमेट्री प्रेझेंट आहे म्हणजे या दोन्हींमध्ये काय मिनिमम एनर्जी डिफरन्स प्रेझेंट आहे आणि ते काय होतं एकमेकांशी प्रॉपरली कोरिलेट होत आहे. त्याचप्रमाणे पाय स्टार जो आहे तो काय मिरर असिमेट्रिक आहे तो कशाची साय2 ची काय होतोय कोरिलेट होतोय. मीन्स त्यामध्ये मिरर मिनिमम एनर्जी डिफरन्स हा प्रेझेंट आहे आणि त्यामुळे ते इझिली काय होता कोरिलेट हे होत आहे. दिस इज अ कोरिलेशन डायग्राम ऑफ डिसरोटरी इंटरकन्वर्जन ऑफ सायक्लोब्युटेन टू ब्युटाडाइन सिस्टीम. ही कशाची केस मध्ये झालं ज्यावेळेस आपण सायक्लोब्युटेन टू ब्युटाडाइन सिस्टीम बघतोय त्या केस मध्ये अशा प्रकारे कोरिलेशन हे ऑब्टेन होतंय. कोरिलेशन आपण ऑलरेडी बघितलंय की कोणत्या केस मध्ये आपण कन्सिडर करतोय की ज्यामध्ये मिनिमम एनर्जी डिफरन्स आहे. बघा फोटोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन सिमेट्री अलाउड कधी असेल ज्यावेळेस फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल ऑफ रिएक्टंट कोरिलेटिव्ह विथ फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल ऑफ प्रोडक्ट. मग बघा इथे आपण ऑर्बिटल कन्सिडर केले त्यामध्ये सिमेट्री कन्सिडर केले. बघा इथे काय झालाय साय3 काय झालाय फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल कशाशी कोरिलेट झालाय की फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल ऑफ रिएक्टंट, आणि इथे बघा रिएक्टंटचा कशाशी कोरिलेट झालाय फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल प्रोडक्टचा. मीन्स काय दोन्ही एकमेकांशी कोरिलेटेड आहे आणि तिथे सिमेट्री काय होते मेंटेन होते. मीन्स अशा प्रकारे सिमेट्री अलाउड रिएक्शन ही पॉसिबल होते इन केस ऑफ डिसरोटरी इंटरकन्वर्जन. त्यामध्ये काय मिरर सिमेट्री ही प्रेझेंट असते. अशा प्रकारे काय केले जातं ऑर्बिटल कोरिलेट केले जातात त्यामध्ये प्रेझेंट असणारी सिमेट्री काय केली जाते कोरिलेट केली जाते. त्याचंच एक्सप्लेनेशन बघू. Analyze whether the disrotatory mode ring opening of cyclobutane to butadiene is thermal allowed or photochemically allowed. Process in which mirror symmetry is maintained throughout the course of the reaction. Inspection of correlation diagram show that this process is thermally forbidden. आता thermally forbidden काय की thermally आपण काय घेतो दोन्हींचे पण ग्राउंड स्टेट ऑर्बिटल घेतो. इथे काय हे ग्राउंड स्टेट आहे आणि हे दोन्ही काय येतं एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल येत आहे. मी काय जी डिसरोटरी मोशन आहे ती काय थर्मली फॉरबिडन आहे का कारण इथे ऑर्बिटल कुठले कोरिलेट होत आहे की एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल काय होत आहे एकमेकांशी कोरिलेट होत आहे. थर्मल ऑर्बिटल होत आहे की नाही, त्यामुळे ही रिएक्शन काय थर्मली फॉरबिडन रिएक्शन आहे. कारण का त्याचं रिझन इथे आपण बघितलंय की इथे फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल काय होता एकमेकांशी कोरिलेट होत आहे. त्यामुळे ज्यावेळेस फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल कोरिलेट होत आहे मग रिएक्शन कोणत्या वेळी पॉसिबल होते डिसरोटरी, आणि त्यालाच काय म्हणू आपण फोटोकेमिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणू. इथे काय कोणत्या वेळी अलाउड आहे रिएक्शन फोटोकेमिकली अलाउड रिएक्शन आहे. बघा the inspection of correlation diagram shows that process is thermally forbidden because pi orbital in cyclobutene containing 2 electrons would pass to the antibonding orbital of Psi3 of butadiene. In correlation diagram, the ground state sigma orbital of cyclobutane correlate with ground state orbital of Psi1 orbitals of butadiene. The ground state pi orbitals of cyclobutane does not correlate with ground state of Psi2 orbitals of butadiene. Instead of it correlate with Psi3 which is an excited state of antibonding orbital. बघा ग्राउंड स्टेट जे ऑर्बिटल आहे ते काय होत आहे ग्राउंड स्टेटशी कोरिलेट होत आहे, बट जे पाय ऑर्बिटल आहे ते काय फर्स्ट एक्साइटेड स्टेटशी काय होत आहे कोरिलेट होत आहे. मीन्स फक्त काय होत आहे साय1 केस मध्ये ते काय होत आहे एकमेकांशी कोरिलेट होत आहे, बट साय2 केस जर बघितलं तर ते काय होत आहे फर्स्ट एक्साइटेड स्टेटशी कोरिलेट हे होत आहे. मग बघा जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे सिग्मा 2 आणि पाय 2. सिग्मा 2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, आणि इथे पाय मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, इथे 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, आणि इथे साय1 आणि साय2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट आहे. मग ते एकमेकांशी कोरिलेट होतात. मग साय2 आणि पाय 2 जे इलेक्ट्रॉन आहे ते थर्मली काय डिस्क ज्यावेळेस रोटेशन करू
त्यावेळेस ते काय फॉरबिडन रिएक्शन आहे, म्हणजे ते काय एकमेकांशी कोरिलेट हे होत नाही. ते कधी कोरिलेट होतात, ज्यावेळेस फोटोकेमिकल रिएक्शन घेऊ त्यावेळेस ते काय होतं एकमेकांशी कोरिलेट हे होत आहे. बघा कोरिलेशन डायग्राम शोज दॅट फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ सायक्लोब्युटेन, बघा फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ सायक्लोब्युटेन कुठली, ही झाली ग्राउंड स्टेट. इथे काय आली, ही फर्स्ट एक्साइटेड स्टेट. इथे काय झाली, फर्स्ट एक्साइटेड स्टेट. इथे पण बघा ही काय झाली, फर्स्ट एक्साइटेड स्टेट झाली, आणि इथे काय ही फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ सायक्लोब्युटेन विच इज नथिंग बट सिग्मा 2 पाय आणि पाय स्टार. एक इलेक्ट्रॉन कुठे गेला, पाय मधनं पाय स्टार मध्ये गेलाय. कोरिलेट्स विथ फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ ब्युटाडाइन विच इज नथिंग बट psi12 psi2 आणि psi3 स्टार. psi2 मधनं इलेक्ट्रॉनचं प्रमोशन कुठे झालंय, psi3 मध्ये गेलंय. Thus, this rotary process is either directional is photochemically allowed. In the first excited state of cyclobutene, pi star contains an electron and is transferred into bonding orbital of psi2 in butadiene. बघा रिएक्शन कशा पद्धतीने होते. ग्राउंड स्टेट ऑर्बिटल कुठले सायक्लोब्युटेन मध्ये, सिग्मा 2 पाय 2. त्याला काय केले, फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड केली. मग पाय 2 मधला जो इलेक्ट्रॉन आहे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, तो कशामध्ये जातो, पाय स्टार मध्ये जातोय. त्यालाच काय म्हणतो, फर्स्ट एक्साइटेड स्टेट आपण म्हणतो. त्याचप्रमाणे इथे बघा psi1 आणि psi2 हे काय झाले, ग्राउंड स्टेट ऑर्बिटल झाले. त्याला ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, psi2 चा इलेक्ट्रॉन कशामध्ये जातो, psi3 स्टार मध्ये जातो. त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट एक्साइटेड स्टेट ही म्हणत असतो. मग इथे काय होतं या केस मध्ये, फर्स्ट एक्साइटेड स्टेट रिएक्टंटची आणि प्रोडक्टची दोन्ही काय होतं एकमेकांशी कोरिलेट होत आहे. बघा दोन्ही पण काय होत आहे एकमेकांशी कोरिलेट होत आहे. फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ रिएक्टंट अँड फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ प्रोडक्ट एकमेकांशी काय होत आहे, प्रॉपरली कोरिलेट होत आहे. मग ही रिएक्शन काय, थर्मली फॉरबिडन रिएक्शन आहे. कुठल्या वेळी अलाउड आहे, फोटोकेमिकली अलाउड रिएक्शन. यावरनं काय होतं, हे जनरलायझेशन होतंय. मग बघा इथे पॉइंट दिलेले. कोरिलेशन बघा सिग्मा 2 पाय 2, सिग्मा 1 psi1 आणि psi3 स्टार. ही काय झाली, ग्राउंड स्टेट झाली, आणि ही काय झाली, अप्पर एक्साइटेड स्टेट इथे फॉर्म झाली. मग यावरनं कन्क्लुजन काय होतं, डिसरोटरी थर्मल कन्वर्जन ऑफ सायक्लोब्युटेन टू ब्युटाडाइन इज फॉरबिडन. कारण या दोन्ही पण काय होतं एकमेकांशी मॅच होत नाही. कारण मॅच होण्यासाठी काय लागेल, सिग्मा 2 आणि पाय 2 कशाशी कोरिलेट झाले पाहिजे, psi1 आणि psi2 शी कोरिलेट झाले तर ती रिएक्शन काय होईल, मॅच होईल. त्यामुळे ही रिएक्शन काय, डिसरोटरी थर्मल कन्वर्जन ऑफ सायक्लोब्युटेन टू ब्युटाडाइन इज फॉरबिडन. त्याच्या मागे रिझन काय, पाय इन सायक्लोब्युटेन कंटेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स इन द ग्राउंड स्टेट would pass to antibonding orbitals of psi3 of butadiene and energy barrier would have to overcome. मीन्स इथं एनर्जी बॅरियर काय होऊन जातंय, ओव्हरकम होऊन जातंय आणि ते कोरिलेट होत नाहीये. नेक्स्ट बघा psi1 2 आणि psi2 2 यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, ग्राउंड स्टेट आहे. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, सिग्मा 2 आणि पाय स्टार 2 मध्ये होतंय. मग डिसरोटरी थर्मल कन्वर्जन ऑफ ब्युटेन टू ब्युटाडाइन इज फॉरबिडन. काय, डिसरोटरी थर्मल कन्वर्जन हे फॉरबिडन होते कारण त्यांची सिमेट्री एकमेकांशी कोरिलेट होत नाही. psi2 ऑफ ब्युटाडाइन कंटेनिंग 2 इलेक्ट्रॉन्स इन द ग्राउंड स्टेट would pass to the antibonding orbital pi star of cyclobutane and energy barrier would have to overcome. मी ते काय होतं, एनर्जी बॅरियर काय होतं, ओव्हरकम होतंय. मी सी रिएक्शन काय होतंय, डिसरोटरी थर्मल कन्वर्जन पण काय होतंय, पॉसिबल होत नाही. मग नेक्स्ट काय बघा, सिग्मा 2 पाय आणि पाय स्टार, psi1 2 पाय psi2 आणि psi3. डिसरोटरी फोटोकेमिकल कन्वर्जन इज डायरेक्शनल ऑर अलाउड. मग ही काय, डिसरोटरी थर्मल कन्वर्जन ज्यावेळेस रिएक्शन आपण बघतो ती काय अलाउड रिएक्शन आहे. सॉरी, इथे जे डिसरोटेशन आहे ते कोणत्या वेनी अलाउड आहे, फोटोकेमिकल वेनी अलाउड आहे, नॉट थर्मल वेनी. इथे काय कुठल्या वेनी अलाउड आहे, ते फोटोकेमिकल वेनी. मीन्स फर्स्ट एक्साइटेड स्टेट कशाची, रिएक्टंटची, फर्स्ट एक्साइटेड ऑफ प्रोडक्टची काय होते, कोरिलेटिव्ह होते. अशा प्रकारे कोरिलेशन डायग्राम मध्ये काय केलं जातं, ऑर्बिटल सिमेट्री स्टडी केली जाते.
जे ऑर्बिटल इंटरॅक्शन आहे त्या प्रॉपरली राईट केले जातात. मिरर C2 हे प्रॉपरली राईट करून घेतलं जातं. फर्स्ट जो क्रायटेरिया तो कशाशी रिलेटेड बघतोय की सिमेट्री अलाउड कधी आहे, डिसरोटेटरी मोड ऑफ रिएक्शन. मग ऑर्बिटल मध्ये कोणती सिमेट्री तिथे प्रेझेंट पाहिजे, मिरर सिमेट्री प्रेझेंट पाहिजे. मग त्यासाठी काय केलं आपण, सर्व जे मिरर सिमेट्रीच्या टर्म आहे त्या राईट केल्या. मग यातून काय जनरलायझेशन झालं की जी रिएक्शन जी आहे डिसरोटरी फोटोकेमिकल रिएक्शन ही काय अलाउड रिएक्शन आहे. कशाच्या केसमध्ये, फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑर्बिटल ज्यावेळेस रिएक्टंटचे आणि प्रोडक्टचे एकमेकांशी कोरिलेट होतात त्यावेळेस ती रिएक्शन काय अलाउड रिएक्शन आहे. ज्यावेळेस ते ऑर्बिटल एकमेकांशी कोरिलेट होत नाही, ज्यामध्ये मिनिमम एनर्जी डिफरन्स आहे, त्यावेळेस काय ऑर्बिटल रिएक्शन ही म्हटली जाते. दिस इज नथिंग बट फर्स्ट पॉइंट ऑफ कोरिलेशन डायग्राम. सायक्लोब्युटेन मध्ये कशा प्रकारे होतं.